प्रोफेसर रवींद्र साळुंके, एज्युकेशनल काउंसलर, Maharashtra State Admission, Process and Cap Round Rules, MBBS, BDS, BAMS, BHMS, CAP, Round Rules and Regulations. महाराष्ट्र राज्य प्रवेश प्रक्रिया. संपूर्ण प्रवेश प्रक्रिया कशा प्रकारे होते? प्रत्येक फेरीनुसार नियम. महाविद्यालयाच्या पसंती क्रम विषयी सविस्तर माहिती. महाराष्ट्रामधील सर्व शासकीय व खाजगी वैद्यकीय महाविद्यालयासाठी या प्रवेश प्रक्रियेमध्ये समाविष्ट आहेत. प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी रजिस्ट्रेशन म्हणजेच नोंदणी फक्त पहिल्या व तिसऱ्या फेरीमध्येच करता येते. राऊंड 2 साठी नव्याने नोंदणी म्हणजेच रजिस्ट्रेशन करता येणार नाही. सर्व नोंदणीकृत विद्यार्थ्यांनी प्रत्येक राऊंडला नव्याने महाविद्यालयाचे पसंतीक्रम म्हणजेच कॉलेजेस चॉईसेस फिलिंग करणे बंधनकारक आहे. रिपोर्टिंग म्हणजे काय? राऊंड 1 किंवा राऊंड 2 मध्ये मिळालेले महाविद्यालय सिक्युअर सुरक्षित ठेवून पुढील राऊंडमध्ये संधी घ्यावयाची आहे. त्यावेळेस मिळालेल्या महाविद्यालयांमध्ये रिपोर्टिंग करून पुढील राऊंडमध्ये भाग घेऊ शकता. या प्रक्रियेला म्हणतात रिपोर्टिंग. जॉईनिंग म्हणजे काय? पहिल्या किंवा दुसऱ्या फेरीमध्ये मिळालेले महाविद्यालय कन्फर्म करणे म्हणजेच पुढील कोणत्याही प्रवेश फेरीमध्ये भाग घेणे नाही. महाराष्ट्रातील सर्व शासकीय व खाजगी महाविद्यालयासाठी व सर्व वैद्यकीय कोर्सकरिता रजिस्ट्रेशन एकच आहे. ऑप्शन एंट्रीसाठी तुम्ही अमर्यादित कॉलेज पर्याय निवडू शकता. महाविद्यालय अलॉटमेंट झाल्यानंतर संबंधित महाविद्यालयाचे शिक्षण शुल्क व इतर शुल्क हे राष्ट्रीयकृत बँकेमधूनच डिमांड ड्राफ्टद्वारे भरण्यात यावे. प्रत्येक फेरीत नवीन चॉईस फिलिंग करणे आवश्यक आहे. तुम्ही तुमची निवड म्हणजे चॉईसेस फिलिंग लॉक करायला विसरू नका. सेव्ह करून लॉक करून त्याची PDF व प्रिंटआउट घेऊन ठेवा. दुसऱ्या राऊंडमध्ये महाविद्यालय मिळाले आणि मिळालेल्या महाविद्यालयामध्ये प्रवेश न घेतल्यास सुरक्षा ठेव जप्त करण्यात येईल. अपात्र उमेदवार किंवा ज्यांनी पहिल्या राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन केलेले नाही असे विद्यार्थी पुन्हा नव्याने रजिस्ट्रेशन करू शकतात. तिसऱ्या फेरीमध्ये जर महाविद्यालय मिळाले तर प्रवेश घेणे बंधनकारक आहे. प्रवेश न घेतल्यास पुढील सर्व प्रवेश प्रक्रियेमधून अपात्र ठरविले जाईल. ऑनलाईन कॅप स्ट्रे वेकन्सी राऊंडमध्ये नव्याने महाविद्यालयाचा पसंती क्रम देणे बंधनकारक आहे. राऊंड 3 मध्ये भरलेले चॉईस फिलिंग ग्राह्य धरले जाणार नाही. शेवटच्या प्रवेश फेरीमध्ये महाविद्यालय मिळाल्यास घेणे बंधनकारक आहे. फ्री एक्झिट, होल्ड, अपग्रेडेशन. राऊंड 1 पहिल्या फेरीसाठी नियम. कॉलेज अलॉटमेंट झाले तर अलॉटमेंट लेटर CET सेल पोर्टलवरून डाउनलोड करा. त्यानंतर महाविद्यालयांमध्ये जाऊन रिपोर्टिंग अँड ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण करा. कॉलेज आवडले असल्यास दिलेल्या वेळेत जाऊन प्रवेश निश्चित करा. ॲडमिशन कन्फर्म. सोबत घेऊन जाणे अलॉटमेंट लेटर प्लस ओरिजिनल डॉक्युमेंट्स प्लस फी डी किंवा चेक. सर्व डॉक्युमेंट्स पेनड्राईव्हमध्ये PDF करून घेऊन जावे. अपग्रेडेशन. मिळालेल्या कॉलेजला ॲडमिशन घेऊन राऊंड 2 साठी अपग्रेडेशन करिता अप्लाय करा. फ्री एक्झिट. आवडले नाही तर काहीही करायचे नाही. पुढील राऊंडला भाग घेता येईल. कॉलेज मिळाले नाही तर पुढील राऊंडमध्ये भाग घ्या. राऊंड 2 दुसऱ्या फेरीसाठी नियम. प्रोसेस अँड रूल्स. सर्वांसाठी फ्रेश चॉईस फिलिंग आवश्यक. सीट अलॉटेड पण ॲडमिशन नाही घेतले तर सिक्युरिटी डिपॉझिट फॉरफिट होणार. नवीन कॉलेज मिळाले तर आवडले तर रिपोर्टिंग करून ॲडमिशन पूर्ण करा. अलॉटमेंट लेटर प्लस ओरिजिनल डॉक्स प्लस DD चेक. राऊंड 1 मधून राऊंड 2 साठी. अपग्रेडेशन नाही झाले तर राऊंड 1 मध्येच मिळालेले कॉलेज राहणार. तेच कॉलेज हवे असल्यास ॲडमिशन कन्फर्म करा किंवा राऊंड 3 साठी डायरेक्ट चॉईस फिलिंग करा. अपग्रेडेड नवीन कॉलेज मिळाले तर राऊंड 1 च्या प्रवेश घेतलेल्या कॉलेजमधून ओरिजिनल डॉक्युमेंट्स किंवा DD घेऊन राऊंड 2 मध्ये मिळालेल्या कॉलेजला रिपोर्ट करा. नो फ्री एक्झिट. ॲडमिशन न घेतल्यास फीस फॉरफिट प्लस पुढील राऊंडला डिस्क्वालिफाय. कॉलेज मिळाले नाही पुढील राऊंडला भाग घ्या. गो राऊंड 3 तिसऱ्या फेरीसाठी नियम. प्रोसेस अँड रूल्स. न्यू रजिस्ट्रेशन अवेलेबल फॉर न्यू कॅन्डिडेट्स. सर्वांसाठी फ्रेश चॉईस फिलिंग आवश्यक. जर कॉलेज मिळाले नवीन किंवा जुने ॲडमिशन बंधनकारक. अलॉटमेंट लेटर प्लस ओरिजिनल डॉक्स प्लस DD चेक. जर अपग्रेड झाले
राऊंड 1 किंवा 2 मधून डॉक्स डीडी घेऊन राऊंड 3च्या कॉलेजला रिपोर्ट करा. नो फ्री एक्झिट, नो अपग्रेडेशन. पुढे राऊंड 3 नंतर अपग्रेड किंवा रिझाईन करता येणार नाही. स्ट्रे वेकन्सी, लास्ट राऊंड. ज्यांना अद्याप कॉलेज मिळाले नाही, फक्त त्यांच्यासाठी नो न्यू रजिस्ट्रेशन. फ्रेश चॉईस फिलिंग करणे कंपल्सरी आहे. राऊंड 3 मध्ये भरलेल्या चॉईसेस ग्राह्य धरल्या जाणार नाहीत. कॉलेज मिळाले तर ऍडमिशन घेणे बंधनकारक आहे. ज्ञान गुरु काउंसलिंग सेंटर, प्रोफेसर रवींद्र साळुंके, एज्युकेशनल काउंसलर. कॉल 9850674719 and 7796346775. Our mail ID is gyanguru.edu@gmail.com. Our main office is in Pune. Our offices are also in Delhi, Bangalore and Mumbai. Visit our website thegyanguru.com. Subscribe to our channel for regular updates and information.